सूर्यवंशी योजनेअंतर्गत डिजिटल शोध या उपक्रमात आपले स्वागत आहे। 21वे शतक हे क्रांतीचे युग आहे। सर्वांगीण विकासासाठी डिजिटल आरोग्य राखणे ही आपली पहिली पायरी आहे। 21व्या शतकात शिक्षणाच्या प्रक्रियेत आमूलाग्र बदल होत आहे। शिक्षकांनी आपले डिजिटल आरोग्य राखणे हे खूप महत्त्वाचे आहे। आज घराघरात प्रत्येकजण इंटरनेटच्या जाळ्यात अडकला आहे। प्रत्येकाचा वापर वेगळा असेल पण ऑनलाईन आणि ऑफलाईन जगाचा बॅलन्स फारच कमी लोक करतात। कुठल्या ॲपवर आपण किती वेळ घालवतो, सोशल मीडिया किती वेळ चालवतो, या सर्वांचा आपल्यावर काय परिणाम होतो या सर्व बाबतीची माहिती असणे आणि डिजिटल जगात अगदी जबाबदारीने आणि काळजीपूर्वकने वागणे म्हणजे डिजिटल वेळ। आपण प्रथम आपल्या शाळेची मुख्य त्यांना विचारू की त्यांचे डिजिटल आरोग्य कसे। तुम्हाला डिजिटल शोधाविषयी काही प्रश्न विचारणार। तुम्ही सोशल मीडियाचा कसा वापर करता? सोशल मीडियामध्ये मी व्हॉट्सअप जास्त वापरला जातो माझ्याकडून। ते कशासाठी तर मी मुख्याध्यापक म्हणून या ठिकाणी काम करते शाळेमध्ये। तर ॲज अ मुख्याध्यापक म्हणून ऑफिसकडचे बहुतेक मेसेजेस असतात, ग्रुपवर येणारे वेगवेगळ्या पोर्टलवरती काम करायचं असतं, त्यासाठी व्हॉट्सअप ग्रुप वापरावा लागतो। व्हॉट्सअपद्वारे शाळेतल्या ज्या काही माहिती आहेत त्या ऑफिसला कळवाव्या लागतात। ऑफिसकडची जी कुठली हवी असणारी माहिती आहे ती आम्हाला सातत्याने, त्यामुळे व्हॉट्सअप जे आहे ते जास्त करून वापरला जातो। तसंच यूट्यूब जास्त वापरते मी, जास्त म्हणजे त्याप्रमाणे कमी का तर शाळेचे वेगवेगळे उपक्रम असतात, त्या उपक्रमामध्ये कशाप्रकारे वैविध्यता नाविन्यपूर्णता कशाप्रकारे आणता येईल यासाठी यूट्यूब वापरला जातो। वेगवेगळ्या उपक्रमांच्या गोष्टी समजून घेण्यासाठी यूट्यूब वापरला जातो। नंतर गुगल किंवा क्रोम हे वापरलं जातं। हे कशासाठी तर शाळेचे जे अकाउंट्स, शाळेच्या ज्या गोष्टी आहेत त्या आम्हाला शाळेची माहिती क्रोम किंवा गुगलच्या माध्यमातून वेगवेगळ्या पोर्टलवरती जाऊन आम्हाला शाळेची कामं करावी लागतात, यासाठी गुगल क्रोम याचा उपयोग केला जातो। आणि वैयक्तिक कामासाठी फारसा नसतो। फेसबुक आणि इंस्टाग्राम यावरती सुद्धा शाळेचे अकाउंट्स आहेत। वेगवेगळे शाळेचे उपक्रम फेसबुकच्या माध्यमातून, इंस्टाग्रामच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचावे, पालकांपर्यंत पोहोचावे यासाठी शाळेचे ग्रुप तयार केलेले आहेत। त्यामुळे फेसबुक आणि इंस्टाग्राम हे थोड्याफार प्रमाणात वापरलं जातं। आणि वैयक्तिक कामासाठी फारसा नाही वापरत, तर शाळेच्याच कामासाठी जास्तीत जास्त हे सोशल मीडिया वापरलं जातं। तुम्ही सोशल मीडिया वापरताना कोणती काळजी घेता? सोशल मीडिया वापरताना जनरली आमच्या ऑफिसकडनं आम्हाला कळवलं जातं की ह्या लिंकवरती ही माहिती भरा। त्यावेळेला ऑफिसकडनं आलेली लिंक असते ती सिक्युअर आहे हे आम्हाला माहिती असतं, त्यामुळे आम्ही त्या लिंक बिंदास ओपन करून भरू शकतो। पण इतर माध्यमातून कधी कधी बऱ्याच वेळा बँकांचे मेसेज येतात की ही लिंक वापरा, ही लिंकमध्ये माहिती भरून द्या, तर त्या ठिकाणी तशा प्रकारच्या लिंक्स मी ओपन करत नाही शक्यतो। अशा प्रकारे ज्या गोष्टी सिक्युअर वाटतात किंवा सुरक्षित वाटतात त्याच फक्त गोष्टींमध्ये सोशल मीडिया वापरतात। सोशल मीडियाचा कसा वापर करता? सोशल मीडियाचा वापर शाळेतल्या शैक्षणिक पोस्ट टाकण्यासाठी, शाळेत विविध उपक्रम होतात त्याच्यासाठी, वैयक्तिक असं फारसं काही टाकायचं। सोशल मीडिया वापरताना तुम्ही कोणती काळजी घेता? सोशल मीडिया वापरताना पासवर्ड नियमितपणे बदलत असते। त्याच्यानंतर जेव्हा आपण एखादी पोस्ट टाकतो तर ती पोस्ट समाजाला पूरक अशी पाहिजे, हिंसाचार वाढेल किंवा काय अशा प्रकारच्या पोस्ट नसाव्या, गुणवत्तापूर्ण पोस्ट टाकण्याचा प्रयत्न असतो। वैयक्तिक आयुष्य कोणासमोर एक्सपोज नाही व्हावं याची मी काळजी घेते। सोशल मीडियाचा कसा वापर करतात? माझ्याकडे सोशल मीडियासाठी 2 ॲप आहेत, म्हणजे एक व्हॉट्सअप आहे आणि दुसरं म्हणजे इंस्टाग्राम। माझं फेसबुक अकाउंट पण होतं, पण मी कालांतराने त्या फेसबुक अकाउंट मी बंद करून टाकलं, कारण त्याच्यातून अनेक अनुचित प्रकार घडतात हे निदर्शनाला आलं किंवा माझ्या मित्रांच्या बाबतीत सुद्धा प्रकार घडले। त्यामुळे मी ते अकाउंट बंद करून टाकलं। कारण कसं होतं, फेसबुकमध्ये आपण कुणालाही रिक्वेस्ट पाठवतो, फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतो, ॲक्सेप्ट झाली, मग त्याच्यातून चुकीच्या पद्धतीने जर आपलं ॲप हॅक झालं, आपलं अकाउंट जर हॅक झालं तर कुणीही त्याचा अनुचित वापर करू शकतो। त्यामुळं ही गोष्ट लक्षात आल्यामुळं मी ते ॲप किंवा ते जे अकाउंट होतं फेसबुकचं ते मी डिलीट करून टाकले। म्हणजे मग माझं फेसबुकला अकाउंट नाही आहे आता सध्या। म्हणजे मनोरंजनासाठी म्हणून मी इंस्टाग्राम
आहे माझं स्वतःचं अकाउंट आहे. आणि रोजच्या संदेश वहनासाठी मी व्हॉट्सअप वापरतो. सोशल मीडिया वापरताना तुम्ही कोणती काळजी घेतात? सोशल मीडिया वापरताना मी फक्त म्हणजे आता फॉलो करणं किंवा मला कोणीतरी फॉलो करणं, मी शक्यतो पहिली गोष्ट म्हणजे कुठलीही गोष्ट मी सोशल मीडियावरती पोस्ट करत नाही जी माझी वैयक्तिक पर्सनल आहे, जी माझी खाजगी आयुष्याशी संबंधित अशा कोणत्याही. आता लोक काय करतात, अगदी लहान बाळापासून त्यांचे व्हिडिओ बनवतात आणि पोस्ट करतात, तर त्याचेही चुकीचे प्रकार या सोशल मीडियाचा वापर करून कोणीतरी करू शकतो किंवा आपल्याला ब्लॅकमेल सारखे प्रकार होऊ शकतात. आता इंस्टाग्राम सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा हॅकिंगचे प्रकार आहेत. त्याचं अकाउंट हॅक करून ते अकाउंट, आता समजा माझा अकाउंट आहे तर माझा अकाउंट कोणतरी हॅक करून माझा अकाउंट दुसरा चालवू शकतो आणि त्यातून चुकीचे प्रकार घडू शकतात. त्यामुळे मी सध्या एक ठरवलं की फक्त रील्स पाहणं आणि मनोरंजनाचा लाभ घेणं एवढंच त्या कामासाठी मी त्या ॲपचा वापर करतो. कोणतीही पोस्ट मी शक्यतो करायला जात नाही. ते तसं काही मी प्रिकॉशन मी एवढंच घेतो, कुठली पोस्ट वैयक्तिक आयुष्यात कोणती करायची नाही. फक्त व्हिडिओज आपल्याला जे आवडतात, खाण्यासंदर्भात असतील, रेसिपी संदर्भात असतील किंवा आपले शैक्षणिक व्हिडिओज असतील किंवा अनेक मुलं आपल्या कलाकृती प्रेझेंट करतात, काही पोस्ट करतात, असे व्हिडिओज त्याच्यामध्ये येतात किंवा स्कूलशी रिलेटेड काही ऍक्टिव्हिटीज सोशल मीडियावरती आपल्याला सुंदर बघायला मिळतात. तर ह्या ऍक्टिव्हिटीज मी जेणेकरून पाहतो. मी त्याचा संग्रह सुद्धा, त्याच्यात एक ऑप्शन आहे की आपण जी रील पाहतो ती आपल्याला सेव्ह सुद्धा करून ठेवता येईल, कालांतराने आपल्याला ती बघता येईल. आणि त्या अशाच रील्स ज्या शाळेसाठी उपयोगी आहेत अशा रील्स मी सेव्ह करून ठेवलेल्या आहेत आणि त्या ऍक्टिव्हिटी मी माझ्या वर्गात किंवा आपल्या शाळेसाठी कधी ना कधीतरी घेत असतो. काही ऍक्टिव्हिटी मी घेतलेल्या पण आहेत, मला माहिती पण असते. सोशल मीडियाचा कसा वापर करतात? मी सोशल मीडिया वापरताना मी प्रयत्न करतो की सोशल मीडियापासून दूर राहावं. जसं की इंस्टाग्राम झालं, फेसबुक झालं, यापासून मी लांब राहतो. फक्त जर एज्युकेशनली बघितलं गेलं तर व्हॉट्सअप हा आम्हाला नेहमी वापरावा लागतो, कारण की विद्यार्थ्यांची माहिती किंवा विद्यार्थ्यांसाठी येणाऱ्या सूचना यासाठी मी व्हॉट्सअपचा वापर करतो. पण त्यावरतीही बंधनं मी माझी स्वतः घातलेली आहे. सोशल मीडिया वापरताना कोणती काळजी घेतात? सोशल मीडिया वापरताना गुगल क्रोम वापरताना आपल्याला ऑप्शन असतोय की गुगल क्रोम मध्ये, जसं मी दाखवतो तुम्हाला की गुगल क्रोम जर आपण ओपन केला तर गुगल क्रोम मध्ये आपल्याला इथे बाजूला एक न्यू इनकॉग्निटिव्ह टॅब म्हणून ऑप्शन असतो. यामध्ये जर आपण वापर सुरू केला इनकॉग्निटिव्ह टॅब मध्ये, तर आपण कुठलीही माहिती जी शोधतो ती माहिती जर एखाद्याने आपला मोबाईल घेतला किंवा त्याने एखाद्या आपला हॅक केला तर तो माहिती बघू शकत नाही. आपण वापरतो ती माहिती फक्त तेवढ्या वेळासाठी त्याच्यावरती राहते. तर वापरताना शक्यतो आपण इनकॉग्निटिव्ह टॅब मोड मध्ये आपण हा गुगल क्रोम वापरू शकतो, जो की मी वापर करताना ही काळजी घेतो. सोशल मीडियाचा वापर आम्ही माहिती मिळवण्यासाठी करतो, न्यूज बघण्यासाठी करतो किंवा मुलांना कुठले मेसेजेस पाठवण्यासाठी करतो, त्यांच्यासाठी काय काय निबंध, चित्र किंवा काय अजून माहिती त्यांना देण्यासाठी करतो. सोशल मीडिया वापरताना अनवॉन्टेड किंवा आपल्या अनसीन न्यूज कुठल्या आल्या असतील लिंक वगैरे तर त्या शेअर करत नाही किंवा ओपन करत नाही. तसंच अननोन नंबरवरून मेसेज वगैरे आल्या त्याची खात्री केल्याशिवाय ते मेसेज बघत नाही. अदर पण अजून मेसेजेस येतात बँकेचे किंवा फ्रॉड मेसेज वगैरे असतात, ते पण खात्री केल्याशिवाय ओपन करत नाही. सोशल मीडिया वापरताना कोणती काळजी घेतात? पासवर्ड कोणाशी शेअर करत नाही आणि बटन माहिती असेल पण दुसऱ्यांना शेअर करत नाही. पासवर्ड ठेवतो. आणि सोशल मीडिया वापरताना तुम्ही किती वेळ घालवता? दिवसभरात एखादा तास. तुम्ही सोशल मीडियाचा कसा वापर करता? सोशल मीडियाचा वापर भरपूर वेळा करते. पहिला तर मनोरंजनासाठी, त्यानंतर शाळेमध्ये वेगवेगळे व्हिडिओ वगैरे मुलांना दाखवायचे असतात, शाळेमध्ये त्याचा वापर करते व्हिडिओचा. त्यानंतर व्हॉट्सॲपद्वारे व्हिडिओ कॉलिंग, माझा मुलगा बाहेर देशात असतो, मी त्याच्याशी व्हिडिओ कॉलवर रोज बोलते, तो मला मोठा फायदा होतो. म्हणजे कनेक्टिव्हिटीसाठी खूप चांगला वापर होतो सोशल मीडियाचा. म्हणजे तो इतक्या लांब आहे पण मी त्याला रोज फोनद्वारे भेटू शकते, बोलू शकते, त्यामुळे मला त्याचा चांगला उपयोग होतो. सोशल मीडिया वापरताना तुम्ही कुठली काळजी घेतात? मी एक बटन आहे त्या सोशल मीडियाला, ते बटन मी ऑन करून ठेवलेलं आहे, म्हणजे त्याला लिमिट केलेलं आहे.
अर्धा तास वापरायचा आहे किंवा 1 तास वापरायचा आहे, तर त्यामुळे ते आपोआप टाइम अप झाल्यावर ते बंद होतं. तर ते तसं लिमिट मी ठेवलेलं आहे वापरायचं. आम्ही लोकमान्य टिळक माध्यमिक विद्यालयामध्ये आले आहोत. आम्ही आता येथील शिक्षकांना विचारणार आहोत की ते त्यांचे डिजिटल आरोग्य कसे सोशल मीडिया कसा वापरतात? म्हणजे मोबाईल वगैरे याचा ना, तर मोबाईलचा वापर अभ्यासासाठी करतो आपण, की बाबा एखादा विषय आहे जो आपल्याला कळत नसेल, की समजा गणिताचा विषय आहे, एखादं गणित तुम्हाला शिकवलं समजत नसेल तर ते समजण्यासाठी तुम्ही त्याचा वापर करू शकता. तर तुम्ही सोशल मीडिया किती वेळ वापरता? किती वेळ? खरं सांगू की खोटं सांगू? अगदी 10 ते 15 मिनिटं मोजून दिवसभरातून होतं. खरं जास्त नाही, जास्त वेळ बघतच नाही कारण वेळ मिळत नाही. पण तसं पाहिलं तर तो वापरायला हवाय, खूप गरजेचा आहे. म्हणजे जसं अभ्यासासाठी वगैरे सगळी माहिती मिळवण्यासाठी, पण तो नाही शक्य होत मला. सोशल मीडियाचा कसा वापर करतात? मी मोबाईलमध्ये आपल्या जे ॲप्स इन्स्टॉल आहेत, जसं की गुगल आहे, यूट्यूब आहे, इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, तर त्याच्यावर मला समजा यूट्यूबवर काय माहिती पाहिजे, एखादी रेसिपी बनवायची, मी यूट्यूबवर सर्च करून मला खूप साऱ्या रेसिपी येऊ शकतात. तर सो मी तिथे जाऊन ती माहिती घेऊ शकते. किंवा एखादं मला एज्युकेशन रिलेटेड पाहिजे असेल किंवा मला एखादी एक जावा म्हणून कोडिंग आहे, तर मला कोड करायचं, तेव्हा मी त्याच्या गुगलला जाऊन मी प्रोग्रामचं नाव टाकून मला सगळं प्रोग्राम ॲज इट इज येईल. सो असं खूप सारे युजेस आहेत मोबाईलचे आणि तसं मी वापर करते, मला जसं नीड असेल तसं. सोशल मीडिया वापरताना तुम्ही कोणती काळजी घेतात? काळजी म्हणजे आता माझं इंस्टाग्राम अकाउंट आहे, फेसबुक अकाउंट आहे, सर मला पब्लिक आणि प्रायव्हेट असं दे. पब्लिक म्हणजे ते माझं अकाउंट सगळ्यांना दिसेल आणि प्रायव्हेट म्हणजे ते मला जे फ्रेंड्स ॲड आहेत त्यांनाच ते फक्त दिसू शकेल. सो मी चॉईस करेल की मला पब्लिक नाही करायचं आहे, कारण की माझे फोटो हे दुसऱ्यांना नाही दिसले पाहिजे, अनोळखी लोकांना. ते फोटो मला फक्त माझ्या फ्रेंड्सनाच दिसायला पाहिजे, म्हणून मी ते अकाउंट मी प्रायव्हेट ठेवू. तर तुम्ही सोशल मीडियाचा वापर कसा करता? सोशल मीडियाचा वापर आपण व्हॉट्सअपचा वापर करतो, त्याच्यानंतर फेसबुक आहे सोशल मीडियामध्ये, इंस्टाग्राम आहे. तर त्यामध्ये वापर करताना आपण व्हॉट्सअपला काही मेसेजेस जर आले, म्हणजे काही काही वेळेस असे मेसेजेस येतात की त्यांना रिप्लाय न देणं फार म्हणजे न देणं महत्त्वाचं आहे. कारण त्यामुळे समाजामध्ये कदाचित काही अनुचित प्रकार सुद्धा घडू शकतात. म्हणजे काही पोस्ट अशा प्रकारच्या व्हायरल होतात की ज्या पोस्ट चुकीच्या असतात. त्यामुळे अशा पोस्ट शक्यतो मी स्वतः अशा पोस्टला रिप्लाय करत नाही आणि अशा आलेल्या पोस्ट मी डिलीट करतो. आणि ज्या चांगल्या पोस्ट आहेत, म्हणजे आपल्या संतांच्या असतील, आपल्या महापुरुषांच्या असतील, त्यांच्याबद्दलची माहिती असेल, तर अशा पोस्ट मी म्हणजे माझ्या सोबत असणारे माझे मित्र असतील वगैरे, जे काही माझे व्हॉट्सअप ग्रुप असतील, त्यांना मी चांगली माहिती जी आहे ती मी शेअर करतो. तर अशा प्रकारे मी सोशल मीडियाचा वापर करतो, कारण त्यामधून आपल्याला खूप साऱ्या गोष्टी शिकायला सुद्धा मिळतात, जे आपल्याला माहीत नसलेलं जे काही नॉलेज आहे, ज्ञान आहे, वेगवेगळ्या गोष्टींच्या संदर्भातलं, मग राजकीय असेल, आर्थिक असेल, शैक्षणिक असेल, याबद्दलचं काही आपल्याला गोष्टी शेअर केल्या जातात व्हॉट्सअपच्या माध्यमातून. तर त्या पाहून आपण त्यातून काही माहिती घेऊ शकतो. फेसबुकला सुद्धा अशा काही गोष्टी असतात, तर त्यातून सुद्धा आपण माहिती घेऊ शकतो. सोशल मीडिया वापरताना तुम्ही कोणती काळजी घेता? ते सोशल मीडिया वापरताना समजा फेसबुक आहे, तर फेसबुकच्या संदर्भात बऱ्याच वेळा असं होतं की आपण आपली सगळी माहिती सोशल मीडियावरती म्हणजे फेसबुकला आपण अपलोड करतो. त्यामुळे बऱ्याच वेळा आपली जी माहिती आहे ना, त्या माहितीचा गैरवापर करून आपल्याला काही फोन कॉल्स येतात है ना, ज्या संदर्भामध्ये बऱ्याच वेळा आपल्याला असं विचारलं जातं की तुम्ही या बँकेतून लोन घेतलं आहे का, किंवा तुम्हाला लॉटरी लागलेली आहे वगैरे, अशा प्रकारचे जे कॉल्स वगैरे येतात ते सोशल मीडियाच्या माध्यमातूनच येतात. तर अशा कॉलला आपण अटेंड न करणं किंवा त्यांना जास्त रिप्लाय न देणं. त्याचबरोबर काही जसं मगाशी सांगितलं व्हायरल पोस्ट काही काही असतात ज्या चुकीच्या असतात, तर त्या चुकीच्या पोस्टला रिप्लाय न देणं, त्या तिथल्या तिथं डिलीट करणं. त्यानंतर फेसबुकला किंवा म्हणा, इंस्टाग्रामला म्हणा किंवा व्हॉट्सअपला म्हणा, तर जास्त ऍक्टिव्हेट न राहता
जे मोबाईलमध्ये जे काही इंटरनेट आहे ज्यामुळे आपल्याला फायदा होऊ शकतो अशा गोष्टींच्या संदर्भात आपण विचार करू शकतो. इतर गोष्टी ज्या चुकीच्या आहेत त्या आपण तिथल्या इथे डिलीट करणं, कोणालाही न पाठवणं गावातील ग्रामस्थांना विचारणार आहोत की ते त्यांची सोशल मीडियाचा वापर कसे. खोपोली नगर परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 7 वासरण याचे विद्यार्थी आहोत. आम्ही तुम्हाला डिजिटल शोध याविषयी काही प्रश्न विचारणार आहोत. तुम्ही सोशल मीडियाचा कसा वापर करता? सोशल मीडिया एक चांगला प्लॅटफॉर्म आहे. त्याच्यावरनं आपल्याला भरपूर काही शिकायला भेटतं, जेणेकरून आपल्याला पुढं भविष्यात काही काम असेल नसेल काय कुठलं काय येत आहेत सुविधा वगैरे त्यावरतून आपल्याला भेटू शकतं. त्याच्यावरती सर्व अवेलेबल आहे. सोशल मीडिया वापरताना तुम्ही कुठली काळजी घेता? असं काय नाही, पण सोशल मीडियाचा उपयोग चांगल्यासाठी पण आहे, वाईटसाठी पण आहे, पण आपण चांगल्यासाठीच उपयोग करतो. आपले फोटोज वगैरे आले तर आपण ते शेअर न करता ते. सोशल मीडियाचा कसा वापर करता? आम्ही सोशल मीडियामध्ये यूट्यूब, व्हॉट्सअप याचा वापर करतो, फक्त मनोरंजनासाठी आणि शैक्षणिकसाठी. तुम्ही सोशल मीडिया वापरताना कुठली काळजी घेता? आम्ही सोशल मीडिया वापरताना आमचे फोटो दुसऱ्यांना पाठवत नाही, जे ओळखीचे आहेत त्यांनाच पाठवतो. सोशल मीडियावर किती वेळ घालवतात? 1 तास. तर तुम्ही सोशल मीडियाचा वापर कसा करता? सोशल मीडियाचा वापर मी कामांसाठी करतो. मी कॉलेजमध्ये स्वतः सिव्हिल असल्यामुळे मला जी माझ्या नगरपालिकेची कामं असतात तर मला तिथे साईडचे फोटो वगैरे असतील तर साहेबांना पाठवायचे असतात अभियंत्यांना तर मी त्यांच्या सोशल वापर करतो. आणि जास्तीत जास्त मी जे आपले काही कामाचे नसतात जे कामं असतात ती मी अवॉइड करतो. मी ते पिक्चर डाउनलोड पण नाही करत. जेवढं आपल्या कामाच्या बाबतीतलंच मी यूज सोशल मीडियावरती करतो. सोशल मीडियाचा वापर करताना तुम्ही कोणती काळजी घेता? माझी काळजी हेच असते की माझ्या मोबाईलमध्ये जो डाटा वगैरे असेल डाटा कसं सिक्युअर राहील. म्हणजे आज पाहायला गेलं व्हॉट्सअपमध्ये खूप सारे फीचर्स आहेत तुम्हाला माहिती नाही. म्हणजे आपली जी लास्ट सीन असतं या प्रत्येक गोष्टी ज्या आहेत ना त्या आपल्याकडे असतात आणि आपल्याकडे जे येणारे जे फोल्डरचे फोटोज आहेत जे आपल्याला ते नको आहेत सेटिंग्स आपण व्यवस्थित केली तर ते आपण अवॉइड करू शकतो. आणि जी कामं आपल्याला पाहिजेत जे अत्यंत गरजेचं आहे तेच आपण फोटोज वगैरे डाउनलोड करून आपण सुरक्षितरित्या